नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ। अमेरिकेच्या न्याय विभागाने बदनाम फायनान्सर जेफ्री एप्स्टाइन याच्या चौकशीशी संबंधित कागदपत्रांची आतापर्यंतची सर्वात मोठी सुटका करण्यास सुरुवात केली आहे। विभागाने जाहीर केले की सुमारे 30 लाखांहून अधिक पानांचे दस्तऐवज, 2000 व्हिडिओ आणि 1,80,000 प्रतिमा सार्वजनिक केल्या जाणार आहेत। डेप्युटी अटॉर्नी जनरल टॉड ब्लँचे यांनी सांगितले की एप्स्टाइनशी संबंधित सर्व नोंदींचा सखोल आढावा पूर्ण झाला असून माहिती टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केली जाईल। कायदेकर्ते, न्यायालये आणि जनतेकडून पारदर्शकतेसाठी वाढत चाललेल्या दबावानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। ही कागदपत्रे एप्स्टाइन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत प्रसिद्ध केली जात आहेत। हा कायदा अमेरिकन काँग्रेसने जवळजवळ एकमताने मंजूर केला होता आणि न्याय विभागाला संबंधित सर्व नोंदी जाहीर करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती। मात्र कागदपत्रांचे प्रचंड प्रमाण आणि पीडितांची ओळख सुरक्षित ठेवण्याची गरज यामुळे ती मुदत पाळता आली नाही। या पुनरावलोकन प्रक्रियेत 400हून अधिक वकील आणि किमान 100 FBI अधिकारी सहभागी होते। पत्रकार परिषदेत बोलताना टॉड ब्लँचे यांनी स्पष्ट केले की नव्या प्रकाशनात एप्स्टाइनच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून जप्त केलेल्या सामग्रीचा समावेश आहे। त्यांनी इशारा दिला की सर्व सामग्रींचा थेट संबंध एप्स्टाइन किंवा त्यांच्या सहकाऱ्यांशी आहे असे मानता येणार नाही। काही प्रतिमा त्याने किंवा त्यांच्या जवळील व्यक्तींनी काढल्याचे दिसते, तर मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्वरूपातील अश्लील सामग्रीही सापडली आहे। काही कागदपत्रे रोखून ठेवण्यात आल्याबाबत विचारले असता न्याय विभागाने सांगितले की हा निर्णय कायदेशीर तरतुदीनुसार घेण्यात आला आहे। पीडितांची ओळख उघड करणारी माहिती, वैयक्तिक व वैद्यकीय नोंदी, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री तसेच चालू तपासाला धोका निर्माण करू शकणारे दस्तऐवज जाहीर करण्यात आलेले नाहीत। वकील, क्लायंट विशेषाधिकारी, कामाचे उत्पादन विशेषाधिकारी आणि मुद्दाम प्रक्रिया विशेषाधिकारी अंतर्गत संरक्षित माहितीही वगळण्यात आली आहे। राष्ट्रीय सुरक्षा किंवा परराष्ट्र धोरणांच्या आधारावर मात्र कोणतीही माहिती लपविण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील फेडरल तुरुंगात खटल्याची प्रतीक्षा करत असताना जेफ्री एप्स्टाइनने आत्महत्या केली। त्यांच्यावर डझनभर अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि लैंगिक तस्करीचे गंभीर आरोप होते। त्याच्या मृत्यूनंतरही क्लायंट लिस्ट संदर्भातील चर्चा आणि वाद सुरूच राहिले। अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पाम बॉन्डी यांच्या पूर्वीच्या विधानानंतर न्याय विभाग आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांनी संयुक्त निवेदनात स्पष्ट केले की तथाकथित क्लायंट लिस्टचा ठोस पुरावा सापडलेला नाही आणि एप्स्टाइनचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असल्याचे पुन्हा अधोरेखित केले। या फाईल्समध्ये फ्लाइट लॉग, मुलाखतीचे उतारे, ग्रँड ज्युरो साक्ष आणि इतर तपास साहित्यांचा समावेश आहे। काही नोंदींमध्ये 1990च्या दशकात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बिल क्लिंटन यांचे एप्स्टाइनशी सामाजिक संबंध असल्याचे उल्लेख आहेत। मात्र दोघांवरही कोणतेही गैरकृत्य सिद्ध झालेले नाही आणि त्यांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे। या प्रकरणात एप्स्टाइनची माजी सहकारी घिस्लेन मॅक्सवेल हिला 2021 मध्ये अल्पवयीन मुलींना भरती करण्यात मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असून ती 20 वर्षाची शिक्षा भोगत आहे। तिच्या व्यतिरिक्त या प्रकरणात इतर कोणावरही अंतिम स्वरूपात आरोप निश्चित झालेला नाही। जुलै 2025च्या FBI मेमोमध्ये तपासादरम्यान 300 गिगाबाइट्सपेक्षा अधिक डेटा आणि भौतिक पुरावे तपासण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। लाखो पानांच्या साहित्याचे संपादन आणि गुणवत्ता तपासणी सुरू असून अंतिम प्रकाशनासाठी अजून काही वेळ लागू शकतो। दरम्यान विविध सर्वेक्षणानुसार अनेक अमेरिकन नागरिकांना अजूनही वाटते की या प्रकरणात सरकारने संपूर्ण माहिती जाहीर केलेली नाही। एकूणच एप्स्टाइन प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि व्यापक कागदपत्रांची सुटका मानली जात आहे। मात्र माहितीची व्याप्ती, संपादन प्रक्रिया आणि उघड होणाऱ्या नव्या तपशिलामुळे हे प्रकरण पुढील काळातही चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे।